Co-powered by Techno. पंधरा दिवस उलटून गेलेला आहे. अजूनही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गुडघ्याइतकं साचलेलं आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना मोठा जायका आता अनेक ठिकाणी आता पाहू शकतात की आता मी आहे अशाच एका परळी तालुक्यातील तळेगाव शिवारामध्ये आहे. आता या ठिकाणी पाहू शकतात की शेतकऱ्याच्या शेतामध्ये तर सोयाबीन काढायला सुरुवात झालेली आहे. मात्र आपण पाहू शकता अजूनही सोयाबीनच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतात की त्यामुळे आता यावेळेस आपण पाहू शकतात की सोयाबीनला अत्यंत कमी उतार येणार आहे आणि त्यामुळे त्या शेतकऱ्याचं झालेलं नुकसानी जाताना जे खर्च झालेला आहे ते सुद्धा निघू शकणार नाही अशी शेतकऱ्याची प्रतिक्रिया आहे. असेच आपण शेतकरी माझ्यासोबत आहे. तर काय सांगाल आता तुम्ही सोयाबीनला काढायला सुरुवात झालेली आहे, काय किती खर्च झाला होता, काय उत्पन्न होणार? खर्च झाला 25,000 रुपये एकरीला. 25,000 रुपये एकरी. किती एकर सोयाबीन आपल्याकडे? आपल्याकडे सोयाबीन आहे 3 एकर, 75,000 रुपये खर्च झालेला आहे. आता जे मजूर आता सोयाबीन काढायला चालू झालेलं आहे ह्यांचं कसं असतं काय खर्चाचा? बॅगवर असतं 4,500-5 हजार रुपयाला बॅग असते. केलेला खर्च निघत आहे का? केलेला खर्च निघू शकत नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्याला काढणं होत नाही. त्यामुळं ते पदरच्या खर्चानं तुमच्या शेतामध्ये अजून गुडघे पाणी साचलेलं अजून? हो, आमच्या शेतामध्ये आणखीन गुडघे इतके पाणी साचलेले आहे. पंचनामे वगैरे झाले का? पंचनामे झालेले आहेत. त्याचे अनुदान काही आणखीन भेटलेले नाहीत. नुकसान भरपाई देतो म्हणते, नुसतेच पैसे दिलेले नाही. अजून नुकसान भरपाई दिलेली नाही. बरं, सरकारला काय आपण आवाहन करणार आहे? सरकारकडे मागणी केलेली आहे अनुदान लवकरात लवकर ताबडतोब भेटावे म्हणून. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी सोयाबीन काढण्यास सुरुवात झालेली आहे. 15 दिवस उलटून गेलेले आहे. अजून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे. सरकारच्या वतीने पंचनामे झाले पण याला मदत कधी मिळणार आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंडे, परळी, बीड. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.